कशासाठी आंदोलन आहे, काय तुमचं? मी माधुरी मिलिंद सोनटक्के, महिला बचत गट, महाराष्ट्र राज्य महिला बचत गट संघटनेच्या अंतर्गत आजचं हे आंदोलन आमचं चालू आहे। महिला बचत गट गेल्या 15 वर्षापासून अंगणवाडी केंद्रामध्ये आहार पुरवठा करत आहे आणि आहार पुरवठा करत असताना ही सरकार जे आहे, बीजेपी सरकार, हे टेंडर प्रक्रिया काढत आहे। म्हणजे रेट वाईज टेंडर काढून आमच्या महिला बचत गटाचं काम खतम करून मोठ्या संस्थांना देण्याची त्यांची ही साजिश आहे। तर हे मोठं गरम ताजा आहार आणि नाश्त्याचं जे टेंडर आहे हे महिला बचत गटाकडेच राहिलं पाहिजे आणि जुन्या पद्धतीनेच राहिलं पाहिजे, ही आमच्या सर्व महिलांची मागणी आहे। आणि तसेच THR घोटाळा, 25,000 करोडचा THR घोटाळा हा महाराष्ट्र सरकारने केलेला आहे। 4 संस्थांना टेंडर देऊन आमच्या महिला बचत गट जे 5 अंगणवाड्या चालवत होते ते काम आमचं बंद करून उज्ज्वल पगारिया आणि 4 संस्थांनाच हे काम पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिलेलं आहे, ते काम रद्द करून पूर्ण नव्याने टेंडर काढून महिला बचत गटांनाच मिळालं पाहिजे। आणि आमच्या महिला बेरोजगार झाल्या नाही पाहिजे। महिलांची आर्थिक परिस्थिती खूप खराब आहे, वाढती महागाई आहे, तुम्हाला माहितच आहे सगळ्यांना। महिलांचा हा रोजगार जर गेला तर आमच्या महिलांकडे काम नाही। आजचं हे आंदोलन ह्या सरकारला चेतावणी देण्यासाठी आहे। आम्ही आता अधिवेशनामध्ये 2 तारखेला मुंबईला पण चाललो आहोत, संबंधित मंत्र्यांना भेटणार आहोत, आयुक्ताला भेटणार आहोत, सचिवांना पण भेटणार आहोत। आम्ही सर्व जे ह्या सरकारचे जेवढे मंत्री आहेत त्यांना आम्ही आंदोलन म्हणजे निवेदन दिलेली आहेत। निवेदन देऊन आम्ही मुंबईला जाणार आहोत। जर आमच्या ह्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही तर आम्ही मोठं तीव्र आंदोलन करणार आहोत। एवढीच पुढच्या विधानसभेमध्ये महिला बचत गट आहे की ज्यामुळे त्यांना ते रोजगार दिला जातो। नागपूर शहरामध्ये 300 महिला काम करत आहे आणि राज्यामध्ये 5,000 महिला बचत गट म्हणजे 40-45,000 महिला बेरोजगार होणार आहे। का देण्यामागील काय कारण आहे? मोठ्या लोकांना, जे मोठे संस्थापक आहे, जे मोठे लोक आहेत त्यांना मोठं करण्याचं काम आहे या सरकारचं आणि महिलांना बेरोजगार करून आम्हाला रस्त्यावर आणण्याचं काम आहे। आमच्या महिला ह्या महिला बाल कल्याण माध्यमातून गेल्या 15 वर्षापासून काम करत आहे आणि आता हे जर काम आमच्या महिलांच्या हातून गेलं तर ह्या बेरोजगार होतील। मग आमच्या महिला काय करतील? तुम्हाला टेंडर द्यायचे आहे, मोठे मोठे टेंडर काढा आणि मोठ्या मोठ्या लोकांना द्या, पण महिला बचत गटाच्या माध्यमातून जे अंगणवाडीला पोषण आहार देतात ते काम बंद करू नका, THR बंद करू नका, एवढीच आमची महिलांची मागणी आहे।